विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे। यवतमाळ जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाने म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ CCI कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। 27 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील CCI कापूस खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहे। CCI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार साठवणुकीकरिता पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। तांत्रिक अडचणींचे कारणही यामागे सांगितले जात आहेत। मात्र या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत। अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही विक्री विना शिल्लक आहे। CCI केंद्रे बंद झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागतंय। या दरम्यान खासगी बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। CCI खरेदी बंद होताच काही व्यापाऱ्यांनी कापसाचे दर आणखी कमी केल्याचीही तक्रारही शेतकरी करीत आहेत। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। अनेक शेतकरी अजूनही कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे त्यांनी सरकारकडे कापूस खरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे। आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।